आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. पोलीस भरतीच्या नावाखाली भामट्याने केले महिलेची फसवणूक. आणखी एका मोबाईलच्या लालसेपोटी तो सापडला पोलिसांच्या जाळ्यात. भाऊ पोलीस खात्यात भरती होईलच या आशेने बहिणीने पोलिसात भावाला भरती करण्याचा आमिष दाखवणार. या व्यक्तीला 80,000 रुपये आणि 55,000 रुपयांचा महागडा मोबाईल दिला. अनेक दिवस उलटून गेले तरी भाऊ पोलिसात भरती झाला नाही. मात्र तो व्यक्ती या महिलेकडून आणखी एक महागडा मोबाईल मागत होता. महिलेच्या लक्षात आले की तिची फसवणूक झाली. तिने मानपाडा पोलिसांना संपर्क साधला. या प्रकरणावर सापळा रचत मानपाडा पोलिसांनी अरविंद निकम नावाच्या भामट्याला अटक केली. या भामट्याने राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलीस खात्यात भरती करतो असे सांगून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीत राहणारी एक महिला अरविंद निकम यांच्या ओळखीची होती. डोंबिवलीतील उमेश नगरातील नीलकमल बंगल्यासमोर राहणारा अरविंद निकम याने सांगितले की त्या महिलेच्या भावाला तो पोलीस खात्यात नोकरी लावतो. महिलेचा विश्वास संपादन करण्याकरता अरविंदने पोलीस मित्रमंडळाचे एक ओळखपत्र आणि आरोग्य खात्याचे एक ओळखपत्र दाखवले. त्या लोकांना मी पोलीस आणि आरोग्य खात्यात कोणाची भरती करू शकतो, त्याला कामाला लावू शकतो. महिलेला वाटले भाऊ लवकर पोलीस खात्यात भरती होईल. या आशेपोटी 80,000 रुपये अरविंदला दिले व त्यानंतर एक 55,000 रुपयांचा महागडा मोबाईलही घेऊन दिला. अनेक दिवस उलटून गेले तरी भावाला नोकरी लागली नाही. महिलेच्या लक्षात आलं की तिची फसवणूक होत आहे. या संदर्भात महिलेने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याशी संपर्क साधला. विजय कादबाने यांनी पोलीस अधिकारी प्रशांत अंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले. पोलीस कर्मचारी सुनील पवार, संजीव म्हसाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिल्लारे, दीपक गर्गे, सोमनाथ टिकेकर, यल्लप्पा पाटील, देवा पवार, नागेश भोईर, शांताराम कसबे, प्रवीण किनारे, अनिल घुगे, चिंतामण कातकळे, अशोक अहेर, विजय आव्हाड, महेंद्र मांजा, नाना चव्हाण, नागेश बडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी अरविंदला पकडण्याकरता एका ठिकाणी सापळा रचला. अरविंद त्या महिलेकडून आणखी एक महागडा मोबाईल मागत होता. महिलेने मी मोबाईल देते असे सांगत त्यासाठी तुम्ही घरडा सर्कलला या असे सांगितले. अखेर हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या भामट्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याची माहिती आहे. पोलीस तपास करत आहेत. पोलीस भरती करता नागरिकांनी कोणाच्या आमिषाला बळी पडू नये. असं कोणी मागणी करत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी एक महिलेने तक्रार दिली की त्यांच्या भावाला पोलीस विभागात भरती करून देतो असा एक इसम भेटला होता आणि त्या प्रकारे त्या महिलेने त्या आमिषाला बळी पडून त्या इसमास 81,000 रुपये गुगल पे केले आणि 55,000 रुपयाचा एक मोबाईल त्याच्या सांगण्यावरून त्यांना दिला. आणि मग ती महिला त्या पोलीस विभागाचं नेमणूक पत्र वगैरे यांची वाट पाहत असताना तो टाळाटाळ करू लागला तिला आणि त्यानंतर तिला लक्षात आलं की आता ही फसली गेलेली. मग तिने पोलीस स्टेशनला आली आणि मग आम्ही त्याप्रमाणे एक तक्रार दाखल केली आणि आंधळे साहेब AP आमचे डिटेक्शन ऑफिसर आहेत आंधळे साहेब, त्यांच्याकडे ही केस सोपवली आणि त्यामध्ये सदर हा जो फसवणारा इसम आहे निकम नाव त्यांनी सांगितलं होतं आणि मग गार्डा सर्कल आहे त्या मानपाडा हद्दीमध्ये तो येणार असल्याचं त्या महिलेनीच आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे सापळा रचला आणि तो माणूस मिळून आला. परंतु ज्यावेळेस आम्ही त्याला अटक केली त्यानंतर धक्कादायक माहिती अशी समोर आली की यापूर्वी त्याने असे गुन्हे केलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि अशा इस्मांनी जर समाजामध्ये पोलीस भरती असे गैरमार्गाने होते असा प्रचार केला तर बरेच लोक त्यात बळी पडू शकतात. परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की पोलीस भरती स्वच्छ अगदी प्रकारेच होत असते. कोणताही गैरप्रकार होत नसतो. तर समाजातील कोणत्याही घटकाने अशा फसवेगिरीच्या लोकांना बळी पडू नये असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो. आरोपीचे नाव काय सर? आरोपीचे नाव आहे अरविंद अशोक निकम, 36 वयाचा आहे. तो डोंबिवलीमध्येच राहणारा आहे आणि यापूर्वी त्याने असे कुणाला फसवलेलं आहे का याचा आम्ही शोध घेत आहोत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.